नववर्षातील उपक्रमाचा पहिला भाग म्हणून अंतरीची स्पंदने हा उपक्रम मी चालू केला आहे. त्या संबंधी हा मुक्त संवाद आहे. काय वाचलं, काय अनुभवलं, काय बघितलं, काय ऐकलं, ह्या साऱ्या ज्या काही घटना म्हणा, प्रसंग म्हणा, आपल्याला अनुभवास येतात, त्यांचा मनावर होणारा परिणाम आणि त्यातून निर्माण झालेली विचारांची अंतरीची स्पंदने येथे व्यक्त करणार आहे. सध्या निवडणुकीचा माहोल जोरात चालू आहे. या आठवड्यातच 15 तारखेला मतदान होणार आहे. पण सध्या कधी नव्हे ती राजकारणाची जी काही दिशा उलटी पालटी झाली आहे, त्यामुळे कोण कुठल्या पक्षात, कोण कुठला कसा उमेदवार याचा काही धड मतदाराला पत्ता लागणार नाही अशी परिस्थिती आहे. ही वेळ का यावी या प्रश्नाला उत्तर काढणं कठीण आहे. आपलेच नेते, आपलेच सत्ताभिलाषी माणसे सत्तेपोटी काय काय करू शकतात त्याचे विदारक चित्र हल्ली दिसायला लागले आहे. आणि त्यामुळे राजकारणाचा अक्षरशः चिखल झालेला आहे. आशेला कुठे वाव आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणाला मत द्यावं, काय करावं हा संभ्रम प्रत्येकाच्या बहुधा मनात येत असेल. हा एक निवडणुकीबाबतचा मुद्दा सोडला तर निवडणुकांमुळे अनेकांना काही ना काहीतरी रोजगार मिळतात. ही देखील एक चांगली घटना आहे. त्यामुळे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनाही स्वयंसेवक म्हणून किंवा प्रचारासंबंधी जी काही व्यवस्था आहे त्याचा बॅकअप सपोर्ट म्हणून काही ना काहीतरी कामे मिळू शकतात आणि त्याचा मोबदलाही 500 ते 1000 असा रोज मिळू शकतो अशी ती बातमी आहे. त्या बातमीवरून मला जवळजवळ 60 वर्षापूर्वीची आठवण जागी झाली. मी देखील नुकताच कॉलेजच्या पहिल्या वर्षाला मला वाटतं होतो आणि त्यावेळेला माझ्या आठवणीप्रमाणे जी निवडणूक चालू होती त्या निवडणुकीत मी एका आमच्या पंचक्रोशीतल्या उमेदवाराची जी काही प्रचाराची व्यवस्था होती त्या व्यवस्थेमध्ये स्वयंसेवक म्हणून काही दिवस काम केल्याचे आठवले. फक्त तेव्हा आम्हाला असे कॅश वगैरे काही दिली जात नसे, परंतु चांगल्यापैकी फराळ, जेवणाची व्यवस्था, प्रवासाची व्यवस्था यात आमचा वेळ आणि मन गुंतत असे आणि आपण काहीतरी चांगलं करतोय या तऱ्हेची आमच्या मनात भावना निर्माण होत असे. अर्थात तेव्हाचा निवडणुकीचा माहोल आणि आत्ताचा माहोल याची तुलनाच करता येत नसे किंवा येणार नाही. दुसरं असं की सध्या बघावं तेव्हा कुठला ना कुठला तरी अचानक अपघात झाल्याचं, विशेषतः रस्त्यावरील
वाहनांचा अपघात ही रोजचीच बाब झाली आहे. कोणी रानडुक्करमध्ये आलं म्हणून कारनी जात असताना एखादा ग्रस्त त्याला वाचवायला काय जातो आणि त्याला धडक बसून त्याची गाडी शेतामध्ये उलटी पालटी होऊन प्रचंड जखमी होऊन तो अखेरीस मरण पावतो. अशा अनेक घटना आणि बातम्या येतात पेपरमध्ये किंवा टी व्हीवर दाखवल्या जातात. त्यामुळे मन खरोखर व्यथित होतं, कारण कोणाचा दोष काय कल्पना नाही. परंतु त्यावरून मला अशी एक गोष्ट आठवली की आम्ही शाळेत होतो त्यावेळेला एक आमचा मित्र दररोज वर्ग जेव्हा फ्री तास असे तेव्हा गोष्टी सांगायचा आणि त्या गोष्टींमध्ये बहुतेक वेळा असं असायचं की राक्षस आहे, तो छळतोय. मग एखादा जो तरुण त्याला मारण्यासाठी पुढे येतो आणि त्याच्यामध्ये विविध अडथळे असतात. साता समुद्रापलीकडे डोंगरावर असा कुठेतरी पोपट म्हणा पक्षी म्हणा आहे आणि त्याच्यामध्ये त्या राक्षसाचा प्राण अडकलेला आहे. त्याला जर मारलं तर तो राक्षस मरणार. अशा तऱ्हेच्या गोष्टी ऐकायला आम्हाला शाळेमध्ये असताना मिळत असत आणि त्यावेळेला त्या रोमांचक वाटत असत. त्यावरून असं वाटलं की खरोखरच मृत्यू काय आहे. प्रत्येकाचा मृत्यू कुठे ना कुठेतरी असाच दडलेला असतो का, राक्षसाच्या त्या पिंजरातल्या पोपटाप्रमाणे. आणि ते जर कधी कुणाला समजलं तर त्यावरून कोणी आपला मृत्यू वाचवू शकेल का, अशी मनामध्ये स्पंदनं निर्माण झाली. अर्थात हे केवळ कल्पनांचेच असे धागे दोरे, पण शेवटी एक गोष्ट खरीच की माणसांचं जीवन हल्ली किड्या मुंगीसारखं झालं आहे आणि ही काही चांगली गोष्ट नव्हे. एकीकडे भौतिक प्रगती होत चालली आहे, चांगल्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी, इंटरनेट यामुळे अनेक गोष्टी सुलभ होत चालल्या आहेत आणि एकंदरच माहोल जो आहे तो तसा सुलभ आणि योग्य अशा दिशेने चालला असताना या अशा घटना जेव्हा घडतात त्यावेळेला मन स्तंभित होते. पण कालाय तस्मै महा असं म्हणायचं आणि दुसरं काय आपण करणार. आजचा हा अंतरीच्या स्पंदनांचा सिलसिला आपल्याही आठवणी अशा जागृत करत असेल असं मला वाटतं. धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया जरूर येथे प्रतिसादात नोंदवा. धन्यवाद. मी सुधाकर नातू.